जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। विधिमंडळात काल झालेला प्रकार महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, तसेच कार्यकर्त्यांनी खुर्ची सोडावी। अशा घटनेनंतर दिलगिरी व्यक्त करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे। शिंदे गटाचं अस्तित्व फक्त फेब्रुवारीपर्यंतच। शिंदे गटाचे माकड चाळे सध्या भाजपला नकोसे झालेत, असे माजी खासदार विनायक राऊत म्हणालेत। खरं म्हणजे कालचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीकरता काळा दिवस म्हटला पाहिजे। खास करून विधानमंडळाच्या त्या प्रिमायसेसमध्ये ज्या पद्धतीने गुंड घुसले होते आणि त्यांनी मारामारी केली, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे। त्याची गंभीर दखल त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये जे राज्य करतायत त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याची असेल तर दखल घ्यावी, अन्यथा त्यांनी आपली खुर्ची सोडावी आणि लोकशाहीला सामोरे जावं। अशा एवढ्या मोठ्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे लोकशाहीची ती क्रूर थट्टाच आहे। प्रत्यक्ष विधानसभा गृहामध्ये त्या प्रिमायसेसमध्ये नामचीन गुंड येतातच कसे आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना पासेस दिलेच कसे गेले आणि त्यामुळे मारामारी आधी करायची, लोकशाहीला कलंक लावायचा आणि नंतर मारामारी करणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करायची, ही अत्यंत घाणेरडा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे। ते असं आम्ही ऐकलेलं आहे। पण दुर्दैवाने मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये किंवा दिल्लीवरून परप्रांतीय लोकांना हुसकवून लावायचं, मराठीच्या विरुद्ध बोलायला लावायचं आणि परप्रांतीय आणि मराठी यांच्यामध्ये भांडणे लावायची, हा एक नीच प्रकार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतोय अशी शंका बऱ्याच ठिकाणी येते। शिंदेंच्या गटाचं अस्तित्व आता इनमीन 4 ते 5 महिने राहील जास्तीत जास्त, अगदी पुढच्या फेब्रुवारीपर्यंत। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचे आमदार जे माकडचाळे करतात त्याच्यावर आता खूप गांभीर्याने घेतलेलं आहे। चड्डी बनियान गँगच त्यांची जी तयार झालेली आहे, त्यांचे काय उपद्व्याप चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला दिसून येत आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला ते लांछनास्पद गोष्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ही ब्याद आता आपल्याकडे नको अशा मानसिकतेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं मला वाटतं। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।